कशा आहात मुलांनो? आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं सिग्निफिकंट फिगर्स. आता आपण ह्या लेक्चरपासून स्टार्ट करणार आहेत नवीन पॉईंट, दॅट इज एरर्स. ह्या पॉईंटमध्ये आपण काय काय बघणार आहेत बघा. फर्स्ट ऑफ ऑल आपण एरर म्हणजे असतंय काय ह्याची डेफिनेशन पाहणार आहेत. नेक्स्ट आपण बघणार आहेत टाइप्स ऑफ एरर. एरर किती टाइप्सचे आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहेत कॅल्क्युलेशन्स ऑफ एरर. एररचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, कसं कॅल्क्युलेट करायचं, हे सर्व आपण कॅल्क्युलेशन ऑफ एररमध्ये बघणार आहेत. नेक्स्ट पाहणार आहेत आपण प्रोपगेशन ऑफ एरर्स. एरर कसं पसरतात, हे झालं प्रोपगेशन ऑफ एरर. हे 4 पॉईंट झाल्यानंतर मी तुम्हाला नीटचा 2018ला जो प्रॉब्लेम आला होता एरर्सवरती तो प्रॉब्लेम घेईल. त्यानंतर JEE मेन्स 2019ला जो प्रॉब्लेम आला होता एररवरती तो प्रॉब्लेम घेईल. 2 प्रिव्हियस इयरमध्ये जे प्रॉब्लेम आलेत नीट आणि JEEमध्ये ते दोन्ही प्रॉब्लेम घेईल आणि त्यानंतर तुमचं एरर्स संपल. अलशात नीट 2018, JEE मेन्स 2019 हे 2 प्रॉब्लेम महत्त्वाचे आहेत. हे 2 प्रॉब्लेम जर तुम्हाला सॉल्व्ह झाले एररवरचे सर्वचे सर्व प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह होतील. त्यामुळे हे 2 घेत आहे. चला तर मग फर्स्ट पॉईंट टाका, डेफिनेशन ऑफ एरर. डेफिनेशन ऑफ एरर. डेफिनेशन ऑफ एरर. एररची डेफिनेशन काय आहे किंवा एरर कशाला म्हणायचं. फर्स्ट ऑफ ऑल मी डेफिनेशन लिहील आणि त्यानंतर त्या डेफिनेशनचा मीनिंग सांगेल. डेफिनेशन लिहून घ्या. द डिफरन्स बिटवीन measured value, the difference between true value and measured value, the difference between true value and measured value is called as error. लक्षात डेफिनेशन काय लिहिली बघा. द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज एरर. फॉर्म्युला बघा आता. एरर इज इक्वल टू काय आहे. एरर इज इक्वल टू डिफरन्स आहे कुणामध्ये, ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू मधला जो डिफरन्स आहे त्याला म्हणायचं एरर. डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू मायनस डिफरन्स म्हणजे काय असतो मायनस मेजर्ड व्हॅल्यू. डिफरन्स बिटवीन मेजर्ड व्हॅल्यू अँड ट्रू व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज एरर. डेफिनेशन आणि फॉर्म्युला लिहून घ्या. त्यानंतर मी सांगल ट्रू व्हॅल्यू म्हणजे काय असतं, मेजर्ड व्हॅल्यू म्हणजे काय असतं. अगोदर डेफिनेशन लिहून घ्या. लक्ष द्या आता. डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अ एरर. फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय ट्रू व्हॅल्यू. ठीक आहे. सपोज करा मला जर कोणी म्हटलं की हा टेप घे आणि टेप घेऊन ह्या बोर्डची लेंथ मोजून दाखव. ठीक आहे. सर मला जर कोणी म्हटलं हा टेप घे आणि टेपनं बोर्डची लेंथ मोजून दाखव. ठीक आहे. हे टेप काय झालं, एक इन्स्ट्रुमेंट झालं. हे टेप म्हणजे काय झालं, इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. आता बघा मी ह्या बोर्डची लेंथ मोजली. ह्या बोर्डची खरी लेंथ म्हणजे ॲक्च्युअल लेंथ म्हणजे काय असतं, ट्रू व्हॅल्यू. सपोज ह्या बोर्डची ॲक्च्युअल लेंथ किंवा ट्रू व्हॅल्यू आहे तुमची
ट्रू व्हॅल्यू आहे तुमची 2 मीटर. बोर्डची जी लेंथ आहे, बोर्डची जी लेंथची जी ट्रू व्हॅल्यू आहे, बोर्डच्या लेंथची ट्रू व्हॅल्यू किती आहे? 2 मीटर. ठीक आहे. आता काय झालं की मी हे टेप घेऊन मोजताना काय झालं, 2 न मोजता मी मोजलं गेलो 2.4 मीटर. मेजर्ड काय केलं मी, मेजर्ड व्हॅल्यू किती आली बोर्डची? 2.4 मीटर. ठीक आहे. चुकून झालं. काय झालं? चुकून झालं. ॲक्च्युअल लेंथ किती ती बोर्डची? 2 मीटर. परंतु मी ह्या टेपनं मोजताना किती मोजली? 2.4 मीटर. चुकून मोजलं. आलं लक्षात? आता ह्या बोर्डची जी खरी लेंथ आहे, खरी किती आहे? 2 मीटर. आणि मी एररमुळं किंवा माझ्या चुकीमुळं किती मोजली? 2.4 मीटर. ठीक आहे. ह्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय असतं? एरर. ट्रू व्हॅल्यू आणि मोजलेली व्हॅल्यू ह्या दोघांमधला डिफरन्स काय असतो? एरर. खरी व्हॅल्यू आणि मोजलेली व्हॅल्यू ह्या दोघांमधला डिफरन्स काय असतो? एरर. ठीक आहे. म्हणजेच मोजताना किती एरर आला? 2 - 2.4. म्हणजेच किती एरर झाला? 0.4 एरर आला. लक्षात? बोर्डची ॲक्च्युअल लेंथ म्हणजेच ट्रू लेंथ मायनस मोजलेली लेंथ ह्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय असतं? एरर. आता खरी होती 2 मीटर, मी मोजली 2.4 मीटर. हे माझ्या चुकीमुळे मी 2.4 मोजली. ठीक आहे. किंवा हा टेप बरोबर नसेल, टेपच्या चुकीमुळे पण 2.4 झाली. ठीक आहे. त्याचे वेगवेगळे कारणं आहेत. परंतु डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अ एरर. नेक्स्ट पॉईंट लिहा आता, टाइप्स ऑफ एरर्स. नेक्स्ट पॉइंट लिहा आता, टाइप्स ऑफ एरर. टाइप्स ऑफ एरर. ठीक आहे. आता एररचे टोटल 4 टाइप्स आहेत. ते 4 टाइप्स कोणकोणते आहे लिहा आता. टाइप्स ऑफ एरर. 4 types of error. There are 4 types of error. त्यातला फर्स्ट लिहा आता. फर्स्ट टाइप that is instrument instrumental error. नेक्स्ट लिहा आता सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर. त्यानंतर नेक्स्ट लिहा आता पर्सनल एरर. पर्सनल एरर. आणि नेक्स्ट लिहा आता रैंडम एरर. इंस्ट्रूमेंटल एरर ड्यू टू faulty instrument. Then the systematic error, defective setting due to defective setting due to person. Due to change in temperature, pressure, voltage.
आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे टाईप्स ऑफ एरर. टोटल एररचे 4 टाईप्स आहेत. मग ते 4 कोणकोणते आहेत बघा. देर आर टोटल 4 टाईप्स ऑफ एरर. फर्स्ट आहे इन्स्ट्रुमेंटल एरर, सेकंड आहे सिस्टमॅटिक एरर, थर्ड आहे पर्सनल एरर आणि फोर्थ आहे रँडम एरर. प्रत्येक एरर म्हणजे काय असतो किंवा कसा येतो हे तुम्हाला मी एकदा सांगेल. फर्स्ट बघा इन्स्ट्रुमेंटल एरर. आता इन्स्ट्रुमेंट म्हणजे ज्या गोष्टींना तुम्ही फिजिकल क्वांटिटी मोजत आहात त्याला म्हणायचं इन्स्ट्रुमेंट. मगाशी मी टेपनं बोर्डची लेंथ मोजली होती, मग टेप काय झालं, इन्स्ट्रुमेंट. आलं लक्षात. आता त्या इन्स्ट्रुमेंट जर फॉल्टी असेल म्हणजे तो टेपच फॉल्टी होता, टेपमध्येच काहीतरी गडबड होती, त्यामुळं जर एरर आला असेल तर त्याला काय म्हणायचं, इन्स्ट्रुमेंटल एरर. ठीक आहे. टेपवरची रिडिंगच चुकीची होती. ॲक्च्युली 2 मीटरला टेपनं काय दाखवलं होतं, 2.4 मीटर. मग तो एरर कोणता झाला, इन्स्ट्रुमेंटल एरर. नेक्स्ट आहे सिस्टमॅटिक एरर. आता सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय असतो बघा. सिस्टमॅटिक एरर जर तुम्ही इन्स्ट्रुमेंटची सेटिंग व्यवस्थित केली नसेल, जर तुम्ही इन्स्ट्रुमेंटची सेटिंग व्यवस्थित केली नसेल त्यावेळेस जो एरर येतो त्याला म्हणायचं सिस्टमॅटिक एरर. सपोज करा एक ॲमीटर आहे, हे एक ॲमीटर आहे. ॲमीटरचा यूज कशासाठी असतो, फॉर मेजरमेंट ऑफ करंट. करंट मोजण्यासाठी ॲमीटर यूज करतात. सपोज करा हे एक ॲमीटर आहे. ठीक आहे. ॲमीटरचं 0 इथं आहे, त्यानंतर ॲमीटरचं 1 इथं आहे, ॲमीटरचं 0 इथं आहे, ॲमीटरचं 1 इथं आहे. परंतु त्यामधला जो काटा असतो, जो ॲरो असतो, जो इंडिकेशन करण्यासाठी यूज करतात, तो ॲरो 0वर असायला पाहिजे. सुरुवातीला कशाला कुठं असायला पाहिजे, तो 0वर असायला पाहिजे. परंतु तो 0वर नाही आहे, तो कुठं आहे, 0 आणि 1च्या मध्ये आहे. ठीक आहे. 0 आणि 1च्या मध्ये का गेला, कारण तुम्ही व्यवस्थित सेटिंग केलं नाही त्या इन्स्ट्रुमेंटची. ज्यावेळेस तुम्ही व्यवस्थित सेटिंग न करता इन्स्ट्रुमेंटपासून रीडिंग मोजतात त्यावेळेस कोणता एरर येतो, सिस्टमॅटिक एरर, ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग. तुम्ही सेटिंगच व्यवस्थित केलं नाहीत म्हणून एरर कोणता आला त्या ठिकाणी, इन्स्ट्रुमेंटल. त्या ठिकाणी एरर कोणता आला, सिस्टमॅटिक एरर. नेक्स्ट बघा आता पर्सनल एरर. पर्सनल एरर म्हणजे मी मोजताना माझ्यामुळं जो एरर आलेला असतो मेजरमेंटमध्ये त्याला म्हणायचं पर्सनल एरर. मी नीट मोजलं नाही, उगाच सहज कसंही मोजून गेलो, मग त्यावेळेस जो एरर आलेला आहे त्याला म्हणायचं पर्सनल एरर. बोर्डची लेंथ होती 2 मीटर, परंतु मी माझ्या चुकीमुळं किती मोजली, 2.4 मीटर मोजली. ठीक आहे. तर त्यावेळेस जो एरर येतो त्याला म्हणायचं पर्सनल एरर. त्यानंतर रँडम एरर. आता रँडम एरर कुणाला म्हणायचं बघा. सपोज करा तुमचं एक इन्स्ट्रुमेंट आहे, एखादं ॲमीटर आहे तुमचं, आणि ॲमीटरनं ज्यावेळेस तुम्ही करंट मोजतात, सपोज करा टेम्परेचर चेंज झालं, वातावरणाचं टेम्परेचर चेंज झालं किंवा वातावरणाचं प्रेशर चेंज झालं, मग त्यावेळेस ॲमीटर व्यवस्थित रीडिंग दाखवत नाही, कारण तुमचं टेम्परेचर चेंज झालं आहे, त्यानंतर प्रेशर चेंज झालं आहे किंवा व्होल्टेजमध्ये चेंजेस झालेत. मग त्यावेळेस जो एरर येतो त्या एररला म्हणायचं रँडम एरर. द एरर ड्यू टू चेंज इन टेम्परेचर, प्रेशर, व्होल्टेज. दिस टाईप ऑफ एरर इज कॉल्ड ॲज द रँडम एरर. टेम्परेचर चेंज झाल्यामुळं, प्रेशर चेंज झाल्यामुळं किंवा व्होल्टेज चेंज झाल्यामुळं जो एरर येतो त्याला म्हणायचं रँडम एरर. एरर तर तुम्हाला माहिती आहे, डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू, डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज अ एरर. ट्रू व्हॅल्यू मीन्स खरी व्हॅल्यू. खरी व्हॅल्यू ह्या बोर्डची खरी लेंथ किती होती, 2 मीटर, परंतु माझ्या चुकीमुळं मी ती किती मोजली, 2.4 मीटर. ठीक आहे. त्यावेळेस जो एरर आला त्या एररला काय म्हणायचं, पर्सनल एरर. माझ्यामुळं ते 2.4 मोजली मी. ठीक आहे. माझ्या चुकीमुळं मोजली म्हणून तो काय झाला, पर्सनल एरर. तेच जर
इन्स्ट्रुमेंटच्या चुकीमुळे जर झालं असतं तर त्याला काय म्हटलं असतं मी, इन्स्ट्रुमेंटल एरर. तेच जर व्यवस्थित सेटिंग केल्यामुळे जर आला असता तर ते झालं असतं सिस्टमॅटिक एरर. तोच जर माझ्या चुकीमुळे आला असता तर तो झाला असता पर्सनल एरर. आणि तोच जर प्रेशर, व्हॉल्यूम, त्यानंतर टेम्परेचर चेंज झाल्यामुळे आला असता तर त्याला काय म्हटलं असतं, रँडम एरर. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट पाहणार आहेत आपण, कॅल्क्युलेशन ऑफ एरर्स. नेक्स्ट पॉईंट टाका आता.